पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा तणाव समजून घ्यायचा असेल तर 3-4 इंटरेस्टिंग पण गंभीर फॅक्ट लक्षात ठेवायला पाहिजे. पहिलं म्हणजे दोन्ही देशांमधली ड्युरंड लाईन सुमारे 2600 किलोमीटर लांब आहे. पण अफगाणिस्तानने ती कधीच अधिकृत सीमा म्हणून मान्य केली नाही. त्यामुळे सीमावाद कायम पेटत राहतो. दुसरं, पाकिस्तानचा आरोप आहे की TTP सारखे गट अफगाण भूमीवरून हल्ले करतात. तर अफगाणिस्तान प्रशासन म्हणतं की पाकिस्तान आपली अंतर्गत सुरक्षा लपवण्यासाठी, त्याचं अपयश लपवण्यासाठी थोडक्यात ह्या सीमा ओलांडून कारवाया करत असतं. तिसरं, अलीकडच्या काळात जे हवाई हल्ले झाले करून पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर, त्यामुळे खूप नागरिक हानीचे नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे राजकीय तणाव वाढलेला आहे. आणि चौथं, या संघर्षाचा परिणाम फक्त 2 देशांपुरता मर्यादित राहत नाही, तर तो आपल्या आशिया खंडावर चीन आणि पाकिस्तान यांचा जो कॉरिडॉर आहे, इकॉनॉमिक कॉरिडॉर, त्याच्यावर पडतो. दहशतवादी विरोधी जे समीकरण आहेत त्यांच्यावर थेट परिणाम पडतो. म्हणजेच ही केवळ एक फक्त बॉर्डर स्क्रिमिश नाही आहे, ही भूराजकारण, सुरक्षा आणि अंतर्गत स्थैर्य यांची गुंतागुंतीची लढाई आहे. तुम्हाला काय वाटतं?